तो आहे, सक्षम आहे, त्यांच्या वडिलांचं काम आहे आणि अण्णानं चूक केली, माळी समाजावर मराठा घातला आणि अण्णाने आमचा डाव मोडून टाकला. मग आता अण्णाचं बरोबर आहे, तुम्ही म्हणताय ना अण्णा देव आहे म्हणताय. ओढाऱ्याच्या गाड्याला त्यांना दिसते सरळ पाण्यात कसं जायला लागते काय. नमस्कार, आकूर टीव्ही मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी अंकुश मुडे. आज आपण कवटुळी या गावामध्ये आलेलो आहे आणि कवटुळीकर जनतेचा कौल कुणाच्या बाजूने हे आपण जाणून घेतोय. नमस्कार सर, नाव काय आपलं? माझं नाव बापूसाहेब विलास मगर, गाव कवटुळी. आता कवटुळीमध्ये काय प्रश्न आहेत? कवटुळीमध्ये तसं बरंच प्रश्न आहेत. सांगायसारखं म्हणजे आता इकडल्या भागात गेलं तर गटारीचं पाणी समजा रस्त्यावरनं जाते, बरोबर. त्यामुळं गटारी पण नाही व्यवस्थित त्या साईडला. ओढाऱ्याच्या गाड्याला त्यांना दिसते सरळ पाण्यात कसं जायला लागते काय. भाजपनं विकास केलाय म्हणते. भाजप एक नंबरच आहे. विकास करायचा असेल तर भाजपच्याच पाठीमाग जायला लागते. आता जिल्हा परिषदला कोणाच्या पाठीमागे जायचं? जिल्हा परिषदला भाजपच्याच माग जायला लागते. आता गटारीचं पाणी पण रस्त्यावर आहे म्हणतात. तसे लय बरंच आहे, खाली आहे. तसं सांगायचं म्हणलं तर लय लय आहे काय काय, पण तसं आता एवढं काय सांगू शकत नाही. शिवसेना का नाही? शिवसेनाच काय विषय नाही तो एवढा काय, कारण भाजप विकास करायचा तर भाजपच पाहिजे. कोण आहेत उमेदवार, कोण आहेत भाजपचे? भाजपचा तर आमच्यात नाही ते की कल्लाप्पा दादू कोटे आणि हेगडे. आहेत का? तसं कल्लाप्पा कोटे देव माणूस आहे, एक नंबर माणूस आहे. त्यांना पहिले पंचायत समितीचा बी अनुभव आहे. पण एकीकडे प्रतिष्ठा पणाला लागले, अध्यक्षांचे चिरंजीव आहेत. आहे तसं टक्कर होणार आहे जाम, पण तसं काही विषय नाही. टक्कर झाली तर आपण तसं निवडून येईन भाजपचाच उमेदवार येणार आहे. नाव काय आपलं? माझं नाव बापूसाहेब लोहार, गाव कवटुळे. त्या कवटुळीमध्ये कसं आहे वातावरण? चांगलं आहे. म्हणजे आता निवडणूक चालू आहे जिल्हा परिषदेची. इकडं अध्यक्ष तानाजीराव पाटलांचे चिरंजीव पृथ्वीराज पाटील आहेत, दुसरीकडे कल्लाप्पा कुटे म्हणून आहेत. बरं, दोघांच्या मध्ये कशी लढत होईल? लढत तशी चुरशीच आहे, पण कवटुळीतनं पृथ्वीराज पाटील यांचं जरा पाडद जर आहे. का म्हणजे काम आहे त्यांचे आणि पहिल्यापासून गावातनं त्यांना पाठिंबा भरपूर आहे. आता कल्लाप्पा दादू कुटे जे आहेत उमेदवार, ते आध्यात्मिक ह्याच्यामधले आहेत. बऱ्यापैकी लोक म्हणतात की भाजप ह्या वेळेस चांगल्या पद्धतीने लोकांच्या मध्ये झाले, तर देखील तुम्ही पृथ्वीराज पाटलांना का? नाही, तसं भाजप म्हणून तुम्ही लाटेवर जाऊ नका. भाजपची लाट पूर्ण आता विरघळत आले. भाजपचं आता काय राहिलेलं नाही. मग एकंदरीत आणि एकंदरीत आता तालुक्यातला आपल्या जवळचं गावाच्या शेजारचा उमेदवार आहे, त्या अनुषंगाने जास्त उमेदवारीला पाठिंबा राहील कवटुळीत. आणि पंचायत समितीला? पंचायत समितीला आहेत की हेगडे साहेब. ते पॅनल टू पॅनल मतदान होईल का? नाही, तर जे तानाजी पाटलांचा गट आहे त्यांचं पॅनल टू पॅनल होणार 100%. हा, पुढून मतदान होईल असं म्हणतो. नाही होणार नाही तसं. काय प्रश्न आहेत कवटुळीचे? कवटुळीचे काय आता बऱ्यापैकी तर सगळे कामं झालेले आहेत. आमदार साहेबांच्या फंडातून कामं झालेले आहेत. ते अध्यक्ष तानाजीराव पाटलांच्या नेतृत्वात सगळी बऱ्यापैकी गावाची कामं झालेली आहेत. काय असे प्रश्न होते जे मागल्या काही काळात होत नव्हते, आता झाले? आता झालेली बऱ्यापैकी, आता पहिला हे आपल्या काळातच रस्ता झाला होता. ते रस्त्याचं मागच्या 5 वर्षाच्या ग्रामपंचायतीच्या काळामध्ये पाईपलाईन वगैरे झालेले होते. ते पाईपलाईन सगळा रस्ता फुटला होता. आता हेच आमदाराच्या फंडातून पण डबल हा रस्ता झालेला आहे. पण आपल्या नदीचा पूल बऱ्यापैकी आपल्या काळातच झालेला. ग्रामपंचायतीच्या काळामध्ये ओढ्यावरचा पूल झालेला आहे. पण बघायला गेलं तर वरचा रस्ता आता जो झालेला आहे आवळा आहे, तो कवटुळीत येणारा रस्ता, तो आपल्या मुख्यमंत्री साहेब योजनेतून आमदारांच्या फंडातून झालेला रस्ता आहे. भाजपची लाट आहे, पृथ्वीराज पाटलांचा निभाव लागेल? 100% लागणार. युवा नेतृत्व आहे, सक्षम आहे, त्यांच्या वडिलांचं काम आहे. आणि मुळात म्हणजे तुम्ही जो पुढचा उमेदवार बोलता, मागच्या 85 त्यांना निवडून दिलं होतं. आणि संप्रदायाचा तुम्ही विषय घेतला तर अध्यक्षांनी संप्रदायाचा तुम्ही त्या उमेदवार संप्रदाय असल्यामुळं अध्यक्षांनी प्रत्येक गावाला जे संप्रदायाचे जे साहित्य असतं, वाजक असतं, हे सगळ्या प्रत्येक गावांना दिलेलं आहे. आमच्या गावात पण दिलेलं आहे. तुम्ही वाटलं तर ही माहिती घ्या. घराणेशाहीचा एक विषय. घराणेशाहीचा विषय नाहीये. त्यांच्या घराणेशाहीपेक्षा बोललं तर ना, त्यांचं काम हे महत्वाचं आहे. पहिल्यांदा समाजसेवा हे पहिलं त्यांचं काम आहे. घराणेशाही सगळ्यांच्यात आहे. घराणेशाही आता पडळकर साहेबांच्या पण बोललं तर गेलं तर आता वहिनी उभा आहेत, ते पण घराणेशाहीच आहे. त्यांच्या घरात सगळी पद आहेत. असं काय नाही की बाबा अध्यक्ष उभा राहिल्यामुळे बाकी सगळं असं झालं नाही. आता प्रत्येकाच्या प्रतिष्ठान बघायला गेलं तर पृथ्वीराज पाटील जेवढं आमदारकीला लेट भेटलेलं तेवढं 100% त्यांना लीड देऊ. नाव काय आपलं? माझं नाव हनुमंत कदम, माझी ग्रामपंचायत कवटुळी. आता कसं आहे गावात वातावरण कशाजवळ इलेक्शनचं?
वातावरण म्हणजे कुठल्या पार्टीचं कसं म्हणजे तुम्ही कसं विचारता मला सांगा. दोन्ही पार्टीमध्ये कुठली पार्टी वरचढ ठरेल? नाही, तसं काय ते इलेक्शन झाल्याशिवाय कसं कळणार कुठली पार्टीवर तरी पण ज्याचं वारं काम कोणाचं आहे? असेल. वारेच काय दोन्ही पण वार आहे. मग आता 2 उमेदवार आहेत, चांगला कुठला उमेदवार आहे? मग कसं चांगला म्हणजे कामानं का कामाचं आता दोन्ही पण नवीन आहेत. हम्म. एक तर आता काय ती 5 वर्ष त्यांनी काम केलंय हम्म. पंचायत समितीला. हम्म. दुसरा नवीन आहे. मग आता दोघात तरी दोघांपैकी कोण चांगलं काम करेल? आता ती गेल्याशिवाय कसं कळणार ना. कामच आता दोघं पण नवीन आहे ते. हा. तिथे काय कुस्ती नाही बाबा कोण हे करणार. जे त्या कलीन काम करणार तिथे वरसा वाढला बरं आहे का शिवसेना? काम करण्यात येतं ना. काम कुणी केलंय नाही, दोन्ही पण आता केंद्रात राज्यात दोन्हीकडे मिळून आहे ते. भाजपचे काम आहे तेच की. त्याला भाजप- शिवसेना सपोर्ट आहे म्हणजे हम्म. दोन्ही पण सत्तेत आहेत ना. नाही पण आता तुम्हाला एक निवडायचं आहे दोन्हीमध्ये, शिवसेना बाण किंवा कमळ, तर काय निवडाल? नाही जे काम करेल त्याला निवडणार ना. नाही तरी पण तुमची नाही. चॉईस असेल ना. चॉईस काम करेल त्याला निवडणार ना. आता गावात तुम्ही विचारा गावात काय काम झालं भाजपचं झालं का नाही. भाजपने केली ते नाही काम. काम भाजप भरपूर आहेत गावात. शिवसेना शिवसेने पण आहेत. मग आता दोन्हीमध्ये कोणाला निवडणार? काम ज्यादा कुणाचं आहे माझे एकटे येत ह्याच्यावर नाही मतावर जनते मतावर आहे. पण ज्यादा ऐका कोणाला? की काय जण ज्यादा म्हणजे आता भाजपचं कामच नाही असं मी ऐकलं. म्हणजे मध्ये एक बाईट दिली त्या 2-3 गावात हा. भाजपचं कामच नाही. पण भाजपचं काम आहे सांगणार कोण हा, तर- असं आहे. आता भाजपनं आवळा ते कवटुळी एवढा मोठा रस्ता दिलाय. हम्म. भाजपनं 1 कोटीचं पाण्याचं कवटुळीला नाही पाण्याचं ही दिलंय. टाकी पाईपलाईन सगळं अंतर्गत. हम्म. त्यानंतर भाजपनं ही दिलंय मॉडेल स्कूल बघायसारखं देखणी इमारत दिली. मग आता भाजपनं दिलं नाही असं म्हणते. मग दिलंय का ही कोणी दिलंय? बरं, मग ह्या एकंदरीत तुम्हाला भाजपला मत- नाही 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 असं नाही. हा. काम केलेलं सांगतो मी. हा, हा. आता नाही, शेनी काम केलंय म्हणल्यानंतर कोणाला- ऐका की आता सेनेच असेल याच्या आधी आता समजा माझे आमदार कोण आहेत आता म्हणजे चालूच त्यांनी पण दिलं असेल गावात काय तर काम दिलं नाही असं म्हणणं. हा. काम दोघांनी पण केलेत, पण आता मत कोणाला द्यायचं? मत कोण मत माझं आहे ना. मी कोणाला त्यानंतर मी ठरवणार तुम्हाला कसं सांगणार. नवनाथ कदम गाव कवठुळी. कसं आहे गावामध्ये वातावरण? गावामध्ये सध्या कमळाला वातावरण 1 नंबर आहे. कमळ. हा. उमेदवार कोण आहेत? उमेदवार आपलं कल्लाप्पा कुठे नाना आणि ह्याचे राजे पंचायत समितीचे गणाचे तुमचे वैभव हेगडे. काय म्हणजे प्रश्न काय आहेत गावातले आणि जे भाजपनं सोडवले? गावातले सध्या भाजपनं उत्कृष्ट पद्धतीनं सध्या सगळीकडे काम चालू आहे. उदाहरण माझं सांगतो मी की मला परवा आपल्या पाठीमाग सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झाली. त्यावेळेला माझ्या कुटुंबामध्ये 73,000 रुपये देणारा एकमेव कोण पक्ष असेल तर भाजप असेल. कारण सर्वसामान्य शेतकऱ्याची जाण असणारा पक्ष हा भाजप आहे. आणि म्हणून हा भाजप पक्ष सगळ्या ठिकाणी असला पाहिजे. ग्रामपंचायतीपासून दिल्लीपर्यंत म्हणजे गावापासून दिल्लीपर्यंत हा पक्ष असणं गरजेचं आहे. आता एकीकडे तानाजीराव पाटील त्यांचे चिरंजीव हा. आहेत. यात चुरशीमध्ये कल्लाप्पा कुटे यांचा विजय होईल का? 100% कल्लाप्पा नानांचा विजय हा निश्चित आहे. कारण का हे ओबीसीच्या जागेवर अतिक्रमण करून उमेदवार लादलेला आहे. कारण तानाजीराव पाटलांनी पंचायत समिती आपला नगरपंचायतीच्या इलेक्शन मध्ये जे भाषण केलं होतं त्याचं आणि आताच जर बघितलं तर सध्या ते पाठीमागे पडलेत. मतदान होईल का त्यांना? त्यांना थोड्याफार प्रमाणात होईल. एकंदरीत भाजप. रामचंद्र तुकाराम कदम गाव कवठुळी. गावामध्ये कसं आहे आता वातावरण? सगळं भाजप का भाजप शिवसेना? भाजप. का हो, भाजप का? बापूसाहेबांना काम केलंय सगळं. परत भाजपचं सगळं काम आहे इथं. बरं. सगळं काम त्यांनीच केली ती त्यामुळे भाजप. भाजप. आणि वरनं बी आपलं PM किसानचं येतंय, लाडकी बहिणीचं येतंय. लाडक्या बहिणीचा ग्रामीण भागात आहे का प्रभाव? हाय तर लाडक्या बहीण तर पहिले येते. होय यावेळेस लाडक्या बहिणी शिवसेनेच्या पाठीमागे जाणार का भाजप? भाजप. योजना दोघांनी मिळून चालू केल्या ना. मग केली तर काय जावा आम्ही भाजप. भाजप. यावेळेस उमेदवार कोण आहे तुमच्या इथं? आमच्या इथं आहे की कुठे साहेब, कुठे नाना, कुठे नाना निवडून द्यायचं? हो ना हेगडे. नमस्ते. नाव काय आपलं? माझं नाव श्रीराम कोंडेबा कदम. गाव? गाव कवटुळी. आता गावामध्ये कसं आहे वातावरण? भाजप शिवसेना? भाजप गावामध्ये अतिशय चांगल्या प्रमाणात आहे. शिवसेनेने भाव करायची भूमिका ठरवली आहे. बरं. नाहीतर प्रत्यक्षात तसं गावाचं लोकमत भाजपचं आहे.
का हो भाजप का? कारण एकीकडे तानाजीराव पाटील यांचे चिरंजीव आहेत हा आणि दुसरीकडे एक आध्यात्मिक क्षेत्रातला व्यक्ती आहे. आध्यात्मिक क्षेत्रातला माणूस असल्यामुळं, कोणाला धोका न दिल्यामुळं आणि देवाचं नामस्मरण करण्यामुळं हे भूमिका मांडलेली गावाने आहे. बर, याच्या अगोदर बी कवठुळी गावात आतापतोर कधी आमची बाजू की 100 असू द्या 50 असू द्या आम्ही लीडच असायचो. पण आता ह्या वेळेला आमची ग्रामपंचायत नाही, त्यांची ग्रामपंचायत शिवसेनेची आहे. त्यांचा काय भाव असेल की बाबा आम्ही इथं फार मोठ्या मतानं लीड जाऊ, पण माझ्या माहितीप्रमाणे कुस्ती बांधावर सुटेल असा काय इथं मोठा फरक पडणार नाही. आणि पाण्या टाकीचं बोलायचं आता मी 97 ते 92 एक मोठा अमरशे बापूने आम्हाला पाण्याची टाकीची सोय केली. आता काल 2017 ते 22 1 कोटी रुपयाची पाण्याची टाकी पाईपलाईन नवीन अमरशे बापूने अतिशय मोठा प्रयत्न करून आम्हाला हे घडवून दिलं. आणि ह्या गावाला पाणी आतापतोर ग्रामपंचायत आमच्या ताब्यात असल्यामुळं आम्ही 2 वेळा ग्रामपंचायत आम्ही टाकी मागत 97 ते 92 आणि 17 ते 22 2017 ते 22 याच्यामध्ये 1 कोटीचा प्रोजेक्ट आणला. त्यामुळं गाव चांगलं पाणी पित आहे, स्वच्छ पाणी प्यायचा फिल्टर गावाला बसवलाय, झरेच्या वस्तीला एक बसवलाय. आणि जर विकास केला म्हटलं तर त्यांनी सांगावा आम्ही नक्की विकास काय केला. मी पंचायत समितीत आमची मंडळी सदस्य असताना आम्ही 18 लाखाचा अमरशे बापूने अध्यक्ष असताना आम्हाला बंधारा दिला आणि आमच्या या गोळात आमदार त्यांचा असल्यामुळे नारळ त्यांनी फोडायचं आणि काम विकास आम्ही करायचा, अशी भूमिका मथुर इथं घडलेली आहे. तेव्हा तुम्ही माग अण्णांच्या सोबत होता, आता बापू साहेबांच्या सोबत आहात. अण्णांच्या सोबत आम्ही आहेच, पण आता काही विचार केला बारकाव्यानं अण्णासारख्याला भुरळं घालतात. आटपाडीच्या नगरपंचायत मध्ये अण्णाचं बरोबर आहे म्हणले, अण्णानं चूक केली, माळी समाजावर मराठा घातला आणि अण्णाने आमचा डाव मोडून टाकला. मग आता अण्णाचं बरोबर आहे तुम्ही म्हणताय ना, अण्णा देव आहे म्हणताय, मग आता अण्णाचं बरोबर आहे का? इथं जागा ओपनची नसताना ओपनची जागा देत आहे आणि त्याच तोंडानं तुम्ही सांगत होता की इथं चुकीचं वागताय आणि आता तुम्ही. एकंदरीत तुमचं मत भाजपला? माझं मत भाजपला. नमस्कार, नाव काय आपलं? प्रशांत बाळस्पदम, गाव? कवटोळी. बरं, आता काय गावातले प्रश्न आहेत? गावचा विकास म्हणला तर आता गावात 4 रस्ते उकरून 2च रस्ते केलेले आहेत. त्यात पण कसं केलेलं आहे, वरच्या मंदिरापासून खाली आणून एका जागेला रस्ता असा सोडलाय. हे पाहू शकता तुम्ही त्या रस्त्याची परिस्थिती. कुणी केले? हे ग्रामपंचायत सत्ताधारी ग्रामपंचायत आहे आता त्यांनी. सत्ताधारी कुणाचे? आता तानाजी पाटील यांची. मग आता कुणाला निवडून द्यायचं या निवडणूक? ह्या निवडणुकीला आता भाजपलाच. भाजपवर सत्तेत आहे, खाली त्यांच्या सोबत सत्तेत आहे. खाली असले तर ग्रामपंचायत कसं आहे, ग्रामपंचायत मध्ये ही राजकारण लय मोठं आहे यांचं गावातल्या गावात. जिल्हा परिषद सदस्य म्हणून कोण? जिल्हा पाटील की कल्लापा कुठे? कलाप्पा कुठे